आईच्या गावात आणि पुजारी गेला 12च्या भावात. संपले आयुष्य संपले माझे. फुलवे हे आहे फुलवा. फुलवा गुलाबराव फुलसुंदर. हिच्या नावात फुलं असली तरी जिभेवर काटे आहेत. शा, हे तर लई जुन्या पिक्चरवाणी वाटतंय राव. आता कसं? छा, आता डिंपल बी म्हातारी झाली ना राव. तुझ्या डोक्यात तुझं टोकुर फोडलं तुझं. लागली कुठे बेटी? बघू 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 ना. बघू काय महिने बघू. अगं आय 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 केवढं सुजलंय ते. अहो दुधिया होतो. नाही नाही मला वाटलं अंगठा सुजलाय का काय. अहो अंगठाला नाही हो लागलं माझ्या. तेच विचारते म्या. कुठं लागलं दाखवत नाही. पाहिजे तर लेप लावून देईन म्या. अहो लेप लावून घेईन घरी जाऊन. आधी तुमची लेक आवरा. गावभर पोरांबरोबर हुंडारत असते. धोंडा बंद करा तिच्या धोंडा. जेव्हा हातात बघावं तेव्हा विटी दांडू नाही तर गोट्या. गोट्यात आणले दिवशी काय गोट्या. पुजाऱ्या लय बोलला सा. मी माझ्या आई बापाला गोत्यात आणि ना तर गोट्यात बांधीन. आमचं आम्ही बघून घेऊ की. फुलवा मोठ्या माणसासंगट असं बोलायचं नसतंय. फुलवा मोठ्या माणसा संगत असं बोलायचं नसतं. हिसाबात राहा. हिसाब पहिला याला पैसा पुढे करायचा तर शिकवा. स्वच्छ ग्राम योजना लिवलेल्या भिंती जलसिंचन करत होता. सरकारी योजनांचा असा अपमान केल्यावर इथे नको तिथं लग्न काय तिथं मग. अरे देवा सहन होत नाही आणि सांगता येत नाही. गुरुजी हळद आणि लोण्याचा लेप लावतो तिथं चांगला. ओ ते बैल पडताना लावतात. गुरुजी एक रामबाण औषध सांगू का. सांगा ना. एक मोठं शाळं घ्यायचं. तोंड मोठं करायचं. तुमचं नाही शाळ्याचं. आणि त्यात वस्तू घालून बसायचं रात्रभर. सकाळी गायब दुखणं. यांच्यापेक्षा यांची पोरगी बरी. गुरुजी चांगलं औषध आहे. आवरा झालं वाटोळ मला हे होतं तुमच्यामुळे समजून. मी काय केलंय पण. कवा धरणच सांगते काहीतरी करा अहो, काहीतरी करा. नुसतं पाहू नका. आणि तू तुझ्या गळ्यात मंगळसूत्राचं लोणं घालतेच मी. तोडून पळीन. फुलवा का इंतजार 11 मुल्कों की पुलिस कर रही है. लेकिन फुलवा को पकड़ना आसानी नहीं. नाकुमकिम है. नाकुमकिम चांगलं ना खुमकीन तुला मी. तुला आता अशी गावते बाई मी तुला. अच्छा मामा मामा बोल की. ऐका की. हा लय दिस झालं बोलीन बोलीन म्हणतोय. हा आमच्या फुलवीला उजवायची म्हणा लागलोय हो. कशी दिली काय गवार. हा गवार कशी दिली मावशी. 20 रुपये किलो. जुने. नाही नाही कवळी आहे. आत्ता 18 पूर्ण झाले. अहो गवार म्हणतोय मी. गावार होय. नाही मी तुमच्या पाहण्यात कुठं पोरगा असेल तर बघा की. जीवा लय घोर लागलाय हो. माझा भाचा आहे रघु. कसा वाटतो तुला. नाही नाही पिक्चर लाईनीत काम करतोय तो. ए पिक्चर मध्ये किंग आहे किंग. बोल मग. त्याला विचारले बिगर हिरोईनचा शॉट लागत नाही. मग तो शाहरुखला तोडायला कोणी शिकवला. रईस मधला कंचा. अम्मी जान कहती है कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बोल. नाही पण त्यो पसंत करेल का फुलवीला. माझ्या शब्दावर नाही तो. असतोय कुठे त्यो.
जेव्हा चालतो पोरींचा काळीज हलतो. आपण जेव्हा मारतो मोहल्ला थरथरतो. काय बोलतो? किधर खो गए थे तू? हाँ? तेरे काउंटर पे बिठाया तो गले पे ध्यान देना मांगता है ना? हाँ? गल्ले पे ही ध्यान था सर. अबे ये गले पे नहीं है, ये इधर ही ध्यान था सर. अच्छा, इसलिए 10,000 की जगह 1 लाख रुपए एक लाख रुपए लिखाई था. हाँ? नाही वो 1 0 जास्त झाला चुकून. हीरो बनना है तेरे को? हाँ? आज पूरा दिन भर स्पॉट बॉय का काम करेगा. हाँ? जा मेरे लिए पानी लेके आ. अरे जाना. अरे वा मस्त मस्त. अरे भाऊ आज एकदम त्या सुलतानवाल्या सलमान वाणीच की. ही सलमानची पोज न मग कुणाची? आमच्या राग्याची. एकदा राग्या असा पोज घेऊन झोपला होता सेटवर. तिकडून आला सल्लू. सल्लू म्हणला राग्या तुझी दे ना मला हा? पोज. पाहिजे तेवढे पैसे देतो. राग्या म्हणला हे घे फुकट सल्लू. देऊन टाकली. राग्याच्या सल्ल्या बिगर पीक बी भरत नाही सल्लू. राग्या जर म्हटला ना सल्लू जरा हल्लू तर भरलेला पेग ओतून टाकतो सल्लू. भाऊ आपण जाऊ की मुंबईला राग्याला भेटाया. आपल्याला कशाला जायला पाहिजे. परवापासून फिल्म इंडस्ट्री बंद आहे. आता का? आता काय म्हणजे राग्या इथं गावाला येणार म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला सुट्टी नव्ह का. आईचा घू भरत्याच्या कोण र नवरा सविता भाभीचा. भरत 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 काय घरात कोला शिल्लावणी बॉम्ब लायली. कोल नाही रघु. रघु येणार आहे म्हणलं गावात. कोण रघु? हा तो फिल्मवाला. बर मग अरे मग काय त्याला भेटून जरा लाव की वशीला माझ्यासाठी. हिरोईन बिरोईन होशील असं वाटतं काय तुला अजून बी? अजून बी म्हणतात ना पिकतं तिथं इकत नाही तेच खरंय. नटेश्वरा मला हाक मारली. इथे नाटकाला हिरोईन मिळत नाही. नाटकाला हिरोईन कशी पाहिजे? फाड फाड इंग्रजी बोलणारी. नाटकाचा शेवटचा क्लायमॅक्स इंग्रजीमध्ये आहे. क्लायमॅक्स शेवटलाच असतो ना दादा. यायला तुझ्या नाटकातली वाक्य बोलून दाखवतो का लावू? माझी काढतोयस? हा? इथं राज्य नाट्य स्पर्धेचा प्रयोग तोंडावर आला आणि आपल्या नाटकाला मेन लीडची पोरगी मिळणार का? पोरीला येत ना दादा, पण आपल्या नाटकात घ्यायच्या लायकीच्या नाहीत ना. तुझ्या आता चेष्टा सुचते तुम्हाला? हा? चेष्टा सुचते? यंदा जर अंतिम फेरीत गेलो नाही का नाही संस्थाच बंद करतोय. आईला Myself Savita. Actually, Mr. Ganesh call me here for drama. Bharat, who is? हाय हाय. माय नेम इज अँथनी गोन्साल्व. Pardon me? नाही पाडायचं नाही आपल्याला उभं करायचंय. नाटक चनो नाटक. एवढी फास्ट रिॲक्शन नाटकात द्या कधी. Not you. येस माय भरत. तुम्ही टेका ना तिकडं. Thank you. आय हे इंट्रोड्यूस ऑल टू यू. दिस इज सुबिया. ऑल निष्ठावंत कलाकार ऑफ द संस्थाज. आणि नाटकाचं म्हणजे युअर कॅरेक्टर इज लाईक स्ट्रॉंग बर का. व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर. म्हणजे काय होते की द प्रोटोगोनिस्ट बट ऑल्सो डोंट नो. एवढं नाही येत तिला. बस आपल्याला काय
द व्हर्सेटाईल ऍक्टर. चला रील्स सुरू. चला 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 ऍक्शन. हो, मी भरतशीच लग्न करणार. अगं नाटक म्हणजे भिकीचे डोहाळे आहेत पोरी. हा त्यातला नाहीये, हा संजय लीला भन्सली आहे. आता भरत म्हणत होतीस ना ग तू. आजचा भरत लीलाधर भोसले, उद्या संजय लीला भन्साली होणार. मी लग्न करीन तर फक्त त्याच्याशीच. अण्णा. हे कोण आणलंय साज? इतके दिवस तुझी नाटकातली पोरं यायची झोपाया आणि आज पोरी आणायला लागलास होय? पोरं अगं तसं नाही, ते नाटकाच्या तालमीला लेट झाल्यावर पोरं इथं जायची नाव का झोपाय. अण्णा ही काय पोरगी नाही, हा म्हणजे माझी होणारी बायको आहे. सून आहे तुमची भावी. म्हणजे तू लगीन ठरवलंस हा अचानक? होय. मला न सांगता? कसे अण्णा, आज जाहिरात, हा आज तिकीट विक्री हा. आणि शोध तुम्ही म्हणाल तवा. अरे पण तुझा अजून कशात काय नाही. आणि अण्णा, या स्पर्धेचा प्रयोग होऊ द्या, हा. मग बघा भरत कुठच्या कुठं. हा. तुझ्या तोंडात साखर पडो. हे पोरा, ह्या आपल्या मातेला इसरू नग. काय आहे, सुकून जाणाऱ्याची शेत जमीन असते ना, ती कधीच सुकून मिळू देत नाही. रात्रभर आबाळ नावाच्या छिद्रातून अंधाराची उघडझाप सुरू होती. खरंय किरणांनी चंद्र नेऊन ठेवला होता अज्ञाताच्या एका गुहेत. खरंय. रणकंदनात अचेतन कुड्यांच्या राशी वर्णमालेतील अक्षरांसारख्या भासत होत्या. समारूढ रथस्थ मार्गक्रमण करत असताना वेदनेचा होत असलेला उद्यत किरणचाल प्रत्यक्ष सृष्टीस्थित्यंतकारक सूर्यापेक्षाही बृहद होता. खरंय. त्या कौतुकाच्या टाळ्या नाहीत काळ्या. जाती सविता तयार झाली का बघ, मी पण बघतो. ए स्टेजवर कुठे जातो नालायक. तिकडे चल ना चल. एक मिनिट युयुत्सु. It would have been great if you have asked me for help in such situation. Now please don't utter a single word. Let me handle the situation before it gets worse. Knowing the situation, knowing the consequence of the war and the martyrdom of beloved missing soldiers and the queen of vampire, empire of Persia, head of Persia. खरंय. No, you no. 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 इंग्लिश नाटक ना कळलं नसेल लोकांनी. त्या नाडकर्णी परीक्षक असून पण झोपला होता भुक्कर नाळीचा. हे बघ रवी, सविता बाबी काय इंग्लिश बोलल्यात माहितीये काय? बोलले की नाही? काय बोलली इंग्लिश? हा काय इंग्लिश बोलली रे? येड गाबड लय भिकारडायचं इंग्लिश. काल तो मला काही लोक बोललं तेव्हा मला समजलं. हसू नको काळ्या. इकडं लाईट आणि तू इकडं अंधारात जाऊन उभं राहतय. फक्त असल्यावर दात दिसलं तेव्हा कळलं. भरत शांत हो. आणि एक सांगू का, तू नाटकाच्या लायकीच नाहीस. तू सिनेमाचा आहेस. ए बाय ए गप. 8 वर्ष नाटक करतोय. एका सीझनला बी फायनल मध्ये जाता नाही आलं. त्या फिल्मला कॅमेरा कुठला वापरतात ते बी मला माहित नाही. काही बी बोलती फिल्मचा डिरेक्टर. भरत्याला का तुझ्या अन्न गेले.
हमें सजा देना महाराज. अगर इश्क करना खता है. खाता आईला इथं मला उसाला घालायच्या खताचं टेन्शन आलंय आणि तुझं चाललंय सजान खाता. 2 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. भरत बाबू, अगं मैच जानू. महिनाभरचा तुझा सिंदूरचा खर्च काय होतो ते मलाच माहिती. मैच जानू. तुझ्या ह्याच वृत्तीनं मला पण मागं राहायला लागलं. करिअरला ब्रेक मिळल म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तूच माझ्या करिअरचा ब्रेक दाबलास. बघ आता तुझ्या नाकावर टिचून ना मी स्वप्न पूर्ण करणार. मेरे सपनों का सौदागर आ गया है. मामा कुत्र पारदीला नेलं का दाखवाय नेत मला वय. अरे बाबा, शिकार बघितल्यावर शिकारी खुद शिकार हो गया असं वाटेल तुला. हे बघ, जिंदगीभर पुरल एवढं मटान हाय. समोरचं अंगण बघशील ना, मागचं परसदार बघशील ना, भारी आहे. ए फुलवाक्का, किती वाट बघायलोय तुझी. आणि हे काय बुजगावानं म्हणून मला उभी राहणार आहेस होय. नाही, लग्नाला उभी राहणार आहे ती. मुलगा येतोय तिला बघाया. काळ करून निघायत ना. घाल गा. कुठपासून कुठपर्यंत काळ करायचंय काकू. दिलप्या ब्रश आण र. कारट्यांनो निघायत ना. आणि लक्षात ठेवा, यानंतर हिथं फुलवा बरोबर खेळा यायचं नाही. नाहीतर चालेल, आम्ही नाही येणार. फुलवताई तू ये ग. आलोच. आलो नाही, आले. आले आले. आलं मिरची मीठ मोहरी जबरदस्तीच्या लग्नात फुलवा नवरी. काहीतरीच. तुम्ही अशा लाजला ना की काजात बागबुक होते. काय होते. बागबुक वीण आहे तुमची ती. विन संग चालते. हम आपके गुना ठेव. हड हड. काय आहे? येते. वा पुढं. मामा काय दुपारीच सासूय चालायचं. तुमच्या पायी झाली ती अशी. अहो असं काय म्हणताय. तुम्हीच तर केलं समजा तेव्हा पुढाकार घेऊन. अहो त्यांच्या पायी झाली ती अशी. तुमच्या लाडाने बिघडवलंय तिला. हे रे घ्या. नाही काय आवाज येतोय का बघतोय. बसतोस का गप. उठा जा शोधून आणा तिला. ओ जावई बापू, कुठं निघाला. ते घर बघायला लागलं किती मोठे ते. तुमचंच आहे समज. बघा की फुरसतीनं. टम धावताय ना. ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये पोरी म्हणतात ना, फुलवाबद्दल चर्चा येते. ती तयार होते त्यावर मी हाय की. चिडू नको. बोलवाल्यात तुम्ही काही खेळा लागलाय. तुम्ही काही खेळायला. अगं हे चल की ग, तुझी आई कावल की मला. डाव पूर्ण होऊ दे. अगं असं का करायला लागली. अगं आईने लई मारलंय ग मला. परत मारल ग नाही ह्यालीस तर. चल पूर्ण होऊ दे की. जा जा खेळ खेळ. जाऊन समोरच्या हिरचा जीव देतो आता. ए बाबड्या चल. माझ्या डावर आलाय बर का. हा काय गे भावाने कुठे गेलते हुंदडायला. तुला ना मिश. नाही नाही, घरात पाहुणे आले ती त्यांच्या मोर तमाशा न ग म्हणून म्हणलं. फवे आणतो. ऐ काय रे, कशाला आला परत. आला इथनं निघा. चल त्या बाजून जाऊन बसू. चल उन्हाला बघायचं. चल बघायचं नाही ग, तुला धावायचंय. आणि हे काय सरळ करतो पदर बेअक्कल. नाही नाही तुझ्यासाठी नाही. अगं पण मला भूक लागली की. पाहुण्यासनी खाऊ द्या आधी. चला. अगं पोरीवानी चाल. तुम्ही नाही हो. नाही नाही, तिला दाखवाल तो कसं चालायचं. मला सांगा तटलंय कुठं. आधी सांग ताटलंय कुठं. एवढा का उतळलं होतोस. ते बघ आले आले बघ. गोट्या सांभाळ. तू मस्ती नाही पोरांना. ए जाता घरी का बुड सोलून काढू. चला जावा परवानो. आपल्या घराकडे जावा. हा तुम्ही बसा. बस ये ग. हा
नाही ते राहू दे. दे. अगं हीच मामा मुहूर्त काढा. डीजे अरे का वाजव ना. फुलवा नाही मी मग कोणचर चिच्चर. शिवराचं काम नाही हं. अगे चिच्चर प्रियकर सखा. मला तर नवरा सांगितलं होतं. नवराच आहे मी तुझा. आज आपली सुहाग रात्र आहे ना. मग काय करायचं. ककडी को खेळूया. लव गेम. तो कसा खेळत्यात. तू दूध घेऊन ये. खेळायचं कसं बघू नंतर. हळू नो हळू लय दुखते. लई दुखायलाय. अरे बाबा ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कलिंगडाचं भरीत बघितलेस का कधी. राग्याचा हनीमून सुरू झाला असेल ना. बघून येतो. सत्यनारायणची पूजा आहे का बघून येतो. हा बस शेक. हळू हळू हे बघ हळू. हा का जिलबी पाडतोयस का. अरे शेकू तर दे. हा हा एकटाच पितोय मुर्दा. नवऱ्याला मुर्दा म्हणतेस होय. मग काय मला पण भूक लागली ना. नाचून नाचून दमले मी बी. घे एक गोट्टू घे. मला एक गोट दे. बस बस दूध बस. आलो बाबा आलो. आयला हे दूधवाला लईच लवकर येतोय. दे बाबा दूध दे. मी कुठनं देऊ दूध. उलट तुमची पोरगी थुकून गेली माझ्या तोंडावर दूध. बघितलं तुमच्यामुळे तुमच्या लाडा प्रेमामुळे झालं त्यांना सगळं. नंतर न मारा. आधी तिला शोधा. चला. फुलवे फुलवे ए ए, फुलवे. हे हनुमंता आमची फुलं कुठं दिसते का. नाही हो. नाही. फुलवे हे फुलवे कुठं गेली. हे आऊट. दिलप्या आजकाल स्वप्नात पण फुलवाक यायला लागली यार. स्वप्नात नाही मी खरा आलोय. फुलवाक तू इथं काय करती. माईला रातच्याला कुणी कुस्ती खेळतं वय. आणि ते पण बायान बाप्या. जाऊ दे मला झोप आली. मी झोपतीये. ए फुलवे फुल सुंदर. जोडीने कुठं फिरताय सकाळी सकाळी. अहो आमची फुलवा आहे की नाही फुलवा. ती नवऱ्याच्या तोंडावर दूध तुंकून पळाली. बापरे. अरे देवा. आणखी बोबडी सांगा जगाला. फुल सुंदर. गावातल्या वाण पोरांच्या घरी जाऊन बघा. तिकडे गेली असेल. मामा मामा काय झालं. तोंडावर दूध थुकून पळून गेली फुलवा. काय अयो
मेलो मेलो. इथं आहे सोय. अव काहीतरी बोला की. हा नाही म्हणजे तुम्ही काय घेणार, थंड का गरम? तुम्ही बसा की. आता बस ना अवघडे. माझ्या भाच्याचं जळलं इथं काय झाला? लग्नाच्या पहिल्या रात्री अपमान झालाय त्याचा आणि तुम्ही म्हणता बसा. जावई बापू, मी माफी मागते. चूक झाली होती तिची. पुण्यांदा नाही होणार. अहो कावळ्याला कितीही हौसेने पाळलं तरी तो शेंबूड खाणार. इट्टी आठवतीये ना? फुलवे जात. चहा टाकतो मी. अव बसा की. काय झालं काय झालं? अगं फेक तो भवरा तिकडं. काय येड्यावानी वागतेस? अगं मी काय करणार होते? मग ते कुस्ती साधनं खेळाया. मग काय गोट्या खेळणार का? नवरा आहे तुझा. तुझा बाबा आणि मी कुस्ती नसतो खेळलो तर तू झाली असती का? आता बघतो. दूध पिताय ना व? आणि तू? माल नको. बर खेळायचं का? खेळूया की. असं कैचित घेतो ना तुला? चारी मुंड्या चित. अगं चित चित म्हणलो मी. चित. मी पण काय कमी नाही. चला तिकडं बघा. कशाला? कापड तर काढू द्या की. झालं वळा आता. ए फुलवे, खाटच तोडली पार. काल रात्री लईच धिंगाणा घातलाय वाटतं. धिंगाणा मीच केलं त्याला. चारे मुंड्या चित. लय कशी खेळत होता ना माझ्या संग. WWF जावला त्याला. हाय कुठे त्यो? हॅलो 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 रे. अरे तू इथेच. मी सकाळी घरी गेलो होते तेव्हा खाट तुटली होती. म्हटलं नाही रात्रभर धिंगाणा घातला असं. फुलीला विचारलं कुठे गेलाय तर ती म्हणली WWF केले. त्याची सगळी हाडं मोडून टाकली. अरे मामा जीव घे ना आता तुझा. काय रे? अरे सोडव की मला. ए भाऊ ए खुळ्या,
ही बायकांच्या नाण्याची जागा आहे. इथं पुरुषांना यायला बंदी आहे. ठाव नाही वाटत तुला? आता हात मेल्या. मी आईला म्हणले मुर्दा रोज रोज कुस्ती खेळतो, तर आई म्हणली ती कुस्ती खेळली म्हणून मी झाले. मग पैलवान तर आखाड्यात दिवसभर कुस्ती खेळतात, त्यानंतर द्राक्षाच्या गडासारखी बदाबदा पोरं व्हाया पाहिजे. हा मला माहितीये गावात नाही पोरं. अरे अन्म्या, आका ते नेमकं नाही ठाव. डॉक्टरकडे ऐकलं होतं एकदा. ए बोलतो का गडागडा का जीव? हा आका ते विरोध वापरतात. विरोध अय भादव्याच्या, तू आज पण आलास का माझ्या माग? घरात आया बहिणी नाहीत वाटतं का? सोडलेला वळू आहेस घुंगत फिराया? व्हॉट काय सर तुला काय कळणार इंग्लिश? तुला माहितीये काय, तिकडे मुंबईकडे तुझ्यासारख्या 1000 एक्स्ट्रा पोरींना देतो मी काम. येतात पोरी माझ्याकडे. रघु सर लेवो ना, रघु सर लेवो ना, कमिशन लेवो ना, रघुजी देवो ना, रघुजी देवो ना, कुछ छोटा मोठा रोल देवो ना. देवे मी त्यांच्यासाठी. तुझ्यामध्ये हिरोईन मटेरियल पाहिलं म्हणून बघत होतो मी. तुला काय कळणार बकवास? रघु, रघु दादा, अरे रघु सर, काय करायलीस? जिस चरणों में मेरा भविष्य लिखा है उस चरणों की धूल ले रही हूँ. इस गांव में सविता नाम की खूबसूरती है ये तो पता था, लेकिन उस खूबसूरती के साथ अकड़ भी है यह नहीं पता था. काश आपने हमारा दिल भी देखा होता. बघू रघु, देवा, देवा, क्या? देवा, अरे लागलं काय? आग आग असू दे असू दे, बघतो हा जरा. कुठं लागलं? इथं लागलंय काय? नाही, वर. अजून वर लागलंय. वर लागलं असेल ना इथं? इथं वर लागलं असेल ना अजून? इथं वर लागलं. राहू दे, तुमच्या हातात जादू आहे. मिडास टच म्हणतात त्याला. ज्या पोरीला टच झाला ना तिचं सोनं झालंय. सोने की तयारी आहे. सोना होने की तयारी आहे. हा मग कैत्रिनाला पहिल्यांदा कोणी कातरलं? कोणी? आणि कोणी? आमच्या राग्यानं. पहिल्यांदा आली ना तेव्हा म्हस होती. एवढा म्हस होता चेहऱ्यावर. आमच्या रागाकडे आली आणि म्हणली आय वॉन्ट टू द रिमोट ऑफ द टीव्ही अँड क्रिकेट मॅच बोल. म्हणजे तिच्या भाषेत बोलली ना, तुला नाही कळणार. ती बोलली मला हिरोईन व्हायचं. मग काय राग्याने घेतलं मानावर. मग राग्याने तुझ्याकडे असं बघितलं. असं कोंबडा जसा फिरतो ना कोंबडी भोवती तसा फिरला. बोल. आणि मग पाचकन. काय करताय? स्क्रीन टेस्ट. मोठमोठे डिरेक्टर अशीच घेतात. कुलीन स्त्रियांची स्क्रीन टेस्ट. चालेल चालेल. कंबर वाईस तासावी लागेल. कशाने तासणार? मी ऐकी. कुणा कोणाची नाही तासली विचार. कुणाची? मल्लिका. हल्ली का? कुठं दिसत नाही ती. हल्ली येती गेंड्यावानी कमर घेऊन आलती. तिची ती ही शिवकटी कुणी केली? कोणी? आपण. या हातानं मशागत केली. शेतकऱ्याचा हात आहे. पेरलं की उगवतय. असं का बघताय? मला लाज वाटते. इथंच माग पडतात आपल्या पोरी. बीड भिकेची बहीण आणि बीड यशाची ईन. ही अशीच लाजत होती. मीनाक्षी. सिन्ना कुठं होता तिला? मग आपल्या राग्यानं तिच्यात स्वाभिमान भरला. कसा? तिच्यात काय कमी आहे काय नाही याची जाणीव करून दिली. समजय तुझ्याकडे. दीपिकाचे डोळे, कतरिनाचं नाक,
प्रियांकाचे ओठ, दिव्यावाल्यांचं काय आहे हे समजा कुणीतरी बाहेर काढायला पाहिजे, एक्सपोज करायला पाहिजे, नाहीतरी सौंदर्याचे कान इथंच बुजून जाईल. मायला नाही, मला नाही बुजायचंय. म्हणजे जे काय आहे सारे जगाला दावायचंय. जगाला नंतर दाखव, आधी रग्याला दाखव. आ? ऑडिशन तुझे का नाही, ऑडिशनची तयारी करून घ्यायला पाहिजे. मी काय केलंय, गाणं आणलेलं आहे मी. हे बघ, हे इकडं स्पीकर आणलेला आहे ब्लूटूथ. हे हिरो हिरोईनच्या जवळ येतो असं दाखवायचंय आपल्याला गाण्यामधनं. मग त्याला हिरो लागल की. कमी तिथं आम्ही. आता तुझं ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत तुझा हिरो मी. कवर कुठे हान हिला जाते. नको लागा भ्या वाटतंय, नाही जाणार. अरे घाबराय तू हिचा नवरा आहेस वय. हान घाबराया तो असं कुठं घरामध्ये. त्या दिवशी आपण त्याला बांधला होता ना, नंतर जो सुटला तो सुटलाच. माझ्याकडे डुंकून बी बघत नाही. त्या दिवशी आपण आपण म्हणजे तुम्ही लयच आणला तर त्याला. कुठं असतो, कुठं आई, काय करतो काय माहित नाही. कुस्ती बी कळत नाही रे. कुस्ती खेळतो, कुणा संघ खेळतो ते तुला धावतो. चल या असं कुकडी को खेळतात. फुलवा का जरा गप बसून बघ की. आईला हा तर माझा नवरा आहे र. आणि त्या भरत दादाची बायको ना र. हे तर कशा पाय खेळायला लागले कुस्ती. भरत दादा हरत असेल की हिच्या समोर. आणि गावातल्या तालमीत बाई आणि बापाला देतात वय कुस्ती खेळाय. अरे पण ह्याने तिला आसमान दावलं तरी बी ती का हसतीये. या कुस्तीत हारण्यातच जास्त गंमत आहे. तू बघ. सेन्सर होईल ना. सेन्सर कुठनं आलं मधीच. तू ऑडिशन म्हणलास नाही, सेन्सर पास नाही करणार. अगं सावी कुठे चालली कपडे भरून सकाळी सकाळी. सविता भाभीला रघु घेऊन चाललाय मुंबईला सिनेमात काम करायला. काय सावे, हे कसलं खूळ घेऊन बसली डोक्यात. आपण म्हणतो तेवढी काय मुंबई साधी सोपी नाही. कार्य कठीण है तभी तो करने लायक है ना भरत बाबू. मग ज्यांना स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास आहे ना, त्यांच्या आयुष्याचं भलंच झालंय ना दादा. आता हीच घ्या ना आपली कंगना राणावत, रजनीकांत सर, बच्चन साहेब, झालंच तर मिथून दादा, आणि हा आपला शाहरुख. हा मग ते बी मुंबईत जाऊनच मोठे झाले ना. मग आणि लई जणांच्या आयुष्याची धुळदान बी झाली मुंबईतच. माझ्या मिलीचं नशीबच फुटकाय. जरासा चानस काय मिळाला तर लगेच मार्गात खोडता. आणि कोण घालतोय तर माझाच नवरा. राहते मी कायम येतच तुझी शेतीवाडी गुरं सांभाळत. सावे अग दादा काळजी घे तिची, एवढंच सांगेन. आणि काय भास काय हा भरत दादा. सविता भाभी आहे माझी, काळजी घेणारच की. एक नंबर गल म्हणतो आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रा टॅलेंट असणाऱ्या पोरींना. हा सविताकडे एक्स्ट्रा टॅलेंट आहे. ते समज ठीक आहे, पर तशी लय साधी भोळी आहे, स्वप्नाळू आहे. आता इतक्यांदा म्हणली मला, तव मम्मी बी म्हणलं की बघ एकडाव कस काय जमतय तुला ते. पर समजा भरोसा तुझ्यावर आहे भरत दादा. नाही म्हणजे ती मुंबईची गर्दी पकूच देणार नाही मी तिला. फक्त दर्दी लोकांकडेच नेणार आहे. नाण्याची दुसरी बाजू काय असते ना ते बघाच आता तुम्ही. हा काय झालं आईला बघिनी बोलवून घेतलंस. ए वावड्या बघितलं आधी भाऊ मामा भाऊ, आता बावड्या म्हणती, रात्रीचं बेवड्या सुद्धा म्हणती. तो चाललाय मुंबईला तुला इथं टाकून. मग जाऊ दे की, हॅपी जर्नी त्याला. 100% सोडणार नाही का नवराईला. लग्नाची बायको आहे ना तू त्याची. तो एकटा मुंबईला जाईल तर काय म्हणतील लोक. मॉल तिकीट मिळालं नाही म्हणतील. पाय पडतो मामा. सांभाळून जा.
अरे गेला की तो. आता आमच्या पोरीचं काय होणार? काय माहित, शेवटी वरच्याने लिहिलेलं पिक्चर इथे कोणाच ठाव. तुमच्या लेकीच्या संसाराचा दी एंड आहे का इंटरव्हल? बाई एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधाया जाते कशी वर? या बिल्डिंग मोठ्या आहेत होय, अजून भारी दाखवतो. राईट मार इथं पुढं आलं. आपण इथं का आलो? इथं तर राहतो ना आपण. डुप्ले काहीतरी म्हणले होते ना तुम्ही? ती बिल्डिंग आहे ना मागची, तिथं फ्लॅट आहे आपला. 56-57 बांधाय काढलेत. तोवर जरा ऍडजस्टमेंट. हा चालेल. हे पण घेतलंय विकत आपण, सांगू नका कोणाला. अग्रीमेंट व्हायचंय अजून. चल. हे सगळे अशी का बघतात? काय वर्षापूर्वी दीपिकाकडे पण असंच बघत होते. त्यांना कळलं ना तू मोठी स्टार होणार आहे आता. हे कुठे ठेवू? कुठे बी बोल वावरी जावा रा. आईला आमिर, सलमान, ऐश्वर्या पण आहे. गाव बसा नाही, लुटेरे लुटण्या आगे. राघवेंद्र चुना लावे. चल भाडं काढ मागच्या 4 महिन्याचं. त्याच माग पडता तुम्ही भाड्या खाऊ. काय चहा घेणार का? अरे 5 स्टार मध्ये जाऊन चहा पिन मी. 12,000 रुपये. तुमचंच आहे ना समजा? गप की जरा. माझं आहे ना कार्डाचा जरा प्रॉब्लेम झालाय सध्या. आहेत का तुझ्याकडे काय? मागणं देतो तुला. हो देते की. दे 5 दे. हो 12च आहे. 12च बाकी आहेत ना. हे कोण? थँक्यू. आणि ये बोलत जाऊ नको ना मध्ये मध्ये. काय आहे आपलं अग्रीमेंट झालेलं नाही ना अजून. रघुशेठ नमस्कार. नमस्कार. कांबळी काकू काय काम होतं? साखर पाहिलंस हे कोकणातले लोक साखर मागाया घाटवळाकडे येतात. माझ्याकडसून साखर घेऊन येलस ना ती मागा किलय. हा देत की आताच आलो ना गावाकडनं. आठवणीन दिया. सुनबाई का म्हणून असं सांगितलंस? अग या मुंबईच्या बायकात ना लय चोंबड्या असतात. उगा गुराळावत बसतील. दोघे एका खोलीत का होते काही जांगटर नाही ना म्हणून डोकं लावलं आणि विषय कट केला. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते ला 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 पिल्लू तयात एक एका अगं अक्कल काय शेण खाया गेले बाप लेकीची. अख्खा गाव माझ्या तोंडावर थुकून म्हणतोय नवरा टाकून गेलाय आणि तुम्ही दोघं बसून इथं गाणी गाता. अगं पण तो मला टाकून गेला तर माझी काय चूक? तिला सोड नाही तर कंबरड्यात लाद घालीन तुझ्या. या समध्या प्रकरणामध्ये माझ्या पोरीची काय पण चूक नाहीये आणि जर असलीच ना तर ती तुझी चूक आहे.
गेली होती माझी अक्कल शेण खायला, पण वयात आलेल्या पोरी संकट कसं वागायचं ह्याची अक्कल नव्हती तुला. तेव्हा तुझी अक्कल काय खायला गेली होती ग? वय माझ्या पोरीला ती गोष्ट नाही समजत, यात तिचा काय बी दोष नाही. पण वयाबरोबर शरीरात होणारा बदल कधी आई म्हणून जवळ घेऊन सांगितलं का ग तू? ते सोड, स्वतःच्या पोरीला शेवटची जवळ कधी घेतली होतीस ते तरी आठवतंय का तुला? फुलवाक्का आली रे, फुलवाक्का आली. फुलवाक्का चल की खेळायला. चल की. नको चल की. नको म्हणलं ना. अगे चल की. तुम्ही खेळा, मी बसतो. बसते. फुलवे तू इथेच? रग्या घेऊन नाही गेला तूच मुंबईस? तो सविताच घेऊन गेला नाही का? अरे 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 अरे, फांदीवर मारून निघून गेला तुला. परमेश्वरा, ही पोरगी माझा वंश खंड करणार बहुतेक. फुलवाक्का तू का नाही हसत? माझा नवरा मला इथे टाकून गेला तर सगळेजण मलाच बोलतायत. आता लग्नानंतर नवऱ्या संग काय करायचं मला नाही माहित. माझी काय चूक त्याच्यामध्ये? कुस्ती खेळून कशी होतात पोरं? मला माहितीये. माझा दादा आहे ना, त्याच्याकडे ते शैक्षणिक शिडे असतात ना, ती चुकून लागली होती त्या दिवशी. ती बघितली त्यात जाऊ. झॉलॉजी काहीतरी म्हणतात ना, तेच तुम्हाला नाही कळणार. फुल ओपन साईज. मला का नाही सांगितलंस? पोरींना कसं सांगणार ना. अरे टुकरा, बाकी सगळं सांगतो, एवढंच तुला बोललोस बाई. तोच तर लोचा आहे ना. कुठे आहे सेडी? दिलप्या, तुझं दप्तर आण रे. आणतो की. कुणाला सांगू नको. गप्पे. पुढच्या कप्प्यात आहे. माझ्या दप्तरात? हा. ती कशी? माझ्या भावाला कळलं तर मारायला नाही का मला? टार्झनचा अनाकोंडा. ए ताई, आई बाबांसवर नको बघू. का? शैक्षणिक शिडी आहे ना ती, ते ऑलरेडी ग्रॅज्युएट असतात. काल जे झालं ते लय वाईट झालं. ए ऐक हे बघ, तू त्या बाबतीत म्हणत असेल तर भूक लागल्यावर माणूस खातोच ना. हा, कौपशी राहतो नाही का? नाही. आणि खरं सांगतो मी, आहे का नाही, खरं तर तुझे त्या सीन मध्ये एक्सप्रेशन कशी दिसतील ना ते बघत होतो. खरं लई भारी ऍक्टिंग. हा, हस की आता. हस की. कोणाला? हे भरत दादा. हॅलो, आहे की? हा, सविता लागली कामाला, लागली समजा. देऊ काय? भरत दादा बघतो हा जरा. सविता भाभी, अगं भरत दादाचा फोन आलाय. भरत दादा आणि मेकअपला बसली. हो, हा देतो ना, निरोप देतो ना. होय होय. प्रेक्षक सर, काम होतं तुमच्याकडं. हा, ये अंदर आहे. सर, काय रे? मामा आहे. हा, मग गावाकडं मामा आहे. हा, त्याची मुलगी आहे. म्हणजे नाचलेली बेसलेली आहे गावाकडं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. मामा म्हणला काय होतं का बघ तिचं इंडस्ट्रीत. अच्छा, म्हणजे हे धंदे करायला लागला का तो आजकाल? हा, काय रे? मामा पडला ना. कुठं? नाही म्हणजे मामाला माहित नाही ना.
आपल्या इंडस्ट्रीत चानस वगैरे कसा भेटत ते नाही तुम्ही तिला सांगितलं ना सर ते 3-4 महिने काही कामच होत नाही तर मी लावायला मोकळा. हा गावच्या मार्गी लावायला मोकळा. ठीक आहे तिला उद्याच्याला घेऊन ये जा चल. आणलेलं आहे. तू काय घेऊनच आला तिला मामा पडला ना. कल करेसो आज करेसो. काना खाली डायला काढेन. मामा पडलाय मी जातो बाहेरच्या. थँक्यू व्हेरी मच. हा चल चल चल. सविता देखो सविता जी अभी इंडस्ट्री में 3-4 महीने काम की कोई गुंजाइश नहीं थी मगर करना पड़ेगा है ना. असा किचड मध्ये डायरेक्ट कमल फुलला तर गुंजाइश करनी पड़ेगी. काय केलं का याच्या आधी काय. सर आधी मैंने थिएटर किया है. देव बाबू नशा शराब में होता तो असू दे चांगलं करते. अच्छा कर रे. मग काय डान्स वगैरे काय. हाँ नाच रे मोरा. बस 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 बढिया बढिया. साला माहिती नाही एवढा टॅलेंट तुझ्याकडे आहे ते. आधी बोलायचं ना. याला बोला कृष्णाला आपला मेकअप मन जा. एवढं टॅलेंट तुम्ही असं लपून ठेवलं. काय टॅलेंट आहे तुम्ही एकदम लहानपणापासून. हो ना. क्या बात आहे. हे इकडे हे बघ मॅडमला घेऊन जा आणि चांगला मेकअप करायचा एकदम टकाटक 1 नंबर हिरोईन. ओके चा या यू चल. कुठं मामाला सांग पेढे वाट म्हणा मामा. सगळ्यांच्या रिहर्सल करून झाल्यात. आता कुठून ऍडजस्ट करायची नवीन पोरगी. हो आपला रघु आहे ना. रघुच्या मामाची पोरगी आहे रे म्हणून. म्हणजे तर तू रघुला मामा बनवणार. टॅलेंट आहे रे. तू एकदा बघून घे. मी स्वतःच्या हाताने कपडा वगैरे घालून तयार केलेला आहे म्हणून म्हटलं. बोलो बोलो. ए मीना अरे ये हिला ना. अरे ये हिलाने के लिए होता है. टॅलेंट गावरान मेवा आहे रे. हे बघ शेअरिंग इज बिलिव्हिंग. बस का पुरा जिंदगी स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलाय. अरे ये नाही ना. आजा ये सविता हेड ठीक आहे. नंबर 1 डान्स डिरेक्टर इंडस्ट्रीमध्ये. बन गई लाइफ अपनी. चोक टॅलेंट. हॅलो 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 भरत. सवे एक मिनिट सवे थांब येतं काय ऐकू. कशी आहे. कशी आहे ती जाऊ दे. एक गुड न्यूज गिव्हिंग. उद्यापासून माझं शूटिंग आहे. लगेच. हो टीके मास्तर गाणं करणार आहेत. खूप मोठं डान्स मास्तर आहे ते म्हणले तेरी तर लाईफ बन गई. सवे लय आठवण येते तुझी. हे मरू दे. 3 महिन्यात माझी ब्रेक करणार आहेत. बर काळजी घे स्वतःची. आणि एक सांगू का. हा सांग. खरं सांगायचं तर मला तुझी ठेवू का फोन. मला नाही करमत नाही तुझ्या बिगर्स. ठेवते फोन नंतर करते. बॅलन्स पण संपल ना. ऐक ना. सवे परी हूँ मैं मुझे न छूना. परी हूँ मैं मुझे न छूना. रघु ए तुला काय झालं. तू खुश नाही तसं नाही. तुला हिरोईन व्हायचंय ना. हा मग तू असलं थातूर मातूर गाणं नको करू. अरे असं काय म्हणतो. स्पेशल अपीरन्स आहे म्हणले अजवानी सर. भला माणूस दिसतोय मला तो. आजोबांनी माणूस बरा आहे पण मी आहे ना. दुसऱ्या डायरेक्टर कडे न्यायला. नो निवर. हातात आलेली संधी आपल्याला सोडायची नाहीये. इंडियाज बिगेस्ट हिरोईन आय बिकम.
फोटो मैं खिंचनी तेरी निकुड़िए तुले डिगा गाह लगदी बन के चिंगारी नचदी है बेबे मितना ते जा नहीं बचदी तौबा तौबा तबाही करेगी जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी अरे क्या कर रहा है तुम लोग? ये कट करे जयश्री इकडे सविता जरा हेअरस्टाईल कर ना मस्त एकदम छान कर मस्त जा सर पण ती फ्रेम मध्ये दिसत नाहीये. जा सांगितलं तेवढं काम करत जा चल. एवढ्या लांबून कोणाला दिसणार आहेत माझी केस? ज्याला दिसायचंय त्याला बरोबर दिसतं सगळं. तुझं नाव काय? सविता. कॅमेरा ऍक्शन. बिल्लोरी अखियां गॉगल में छुपियां है चोरी 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 करे ठगियां नी तेरे लगदा है क्रेजी ठुमका ओ वेखो 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 साडा दिल लुटदा एवे देखना तू इश्के दे ढीम मुंडिया मैं तो जाणदी हां तेरी गे ढीम मुंडिया यू कैन नॉट बी माय रांझा हो मैनू लगदा है दिल ते फटेगी तबा तबा तबाही करेगी जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम. काय रे सर वो लड़की बराबर नहीं डांस कर रही है सर. इकडे फ्रेम बघ दिसते फ्रेम मध्ये. फिर सर उसको क्यों रखा है? चाकना है. चाकना रात को चाकना है तू नहीं समझेगा. 7:45 7:45 बज गए जल्दी करो ना. हाँ, चलो मस्त चलो है. साउंड. एवे मेरे ते मारदा तू लाइन मुंडिया तेरे दिल ते करांगी ना हसाइन मुंडिया यू कैन नॉट बी माय रांझा हो मैनू लगदा है दिल ते फटेगी तबा तबा तबाही करेगी जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम बम बम. क्या बात है सुपर शॉट बॉय. हाँ पैकअप झाला. हाँ तो घर ही आऊंगा ना कहाँ जाऊंगा यार तुम भी ना परेशान करती हो. सर, हाँ सर. हाँ बाद में बात करता हूँ. एक मिनट अरे क्या है सविता क्या बात है आज तो बस छा गई तुम एकदम बढ़िया. पण मी एकदम मागे होते सर आणि मॉनिटर मध्ये बघितलं तर दिसत पण नव्हते असं रघु बोलला मला. बस का म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. हा क्या डार्लिंग तुम भी. हाँ? नाही सर फिर रघु म्हणला की मी फ्रेम मध्ये नव्हते म्हणून. खरं बोलला. करेक्ट आहे. का सर माझं चुकलं का? माझ्याच चुकलं ना. तुला असा गाण्यामध्ये वेस्ट करणं मला बरा नाही वाटला. नाऊ आय टेल यू आय विल लॉन्च यू इन नेक्स्ट मंथ सोलो हिरोईन. खरंच सर? अरे मी स्वतः बोललो राजूशी. राजू राजू हिरानी. हाँ बोललो. सर मी बाय इयर्स बिलीव्ह नॉट. बिलीव्ह आपल्याला ऑडिशन घ्यावी लागणार लगेचच. कधी एकदा तुझं कल्याण करतो असं झालंय. सर अरे नको नको ना आज नको वाकोस. काय ते सगळं परवाच. अगं फुलवे उठलीस का नाही अजून तू? मी मुंबईला चालले यांना भेटाया. अरे कुठं गेली? जलवा जलवा सविता जलवा. स्क्रीनवर आग लावणार तू आग. थँक्यू सर. सर मी ऍक्टिंग करून दाखवू? दाखव आज सगळंच दाखव. आज तुझी सगळी टेस्ट घेणार आहे मी. कम्प्लीट घेणार टेस्ट.
कोण रे? जाऊ तिथं खाऊ. सविताचा मामे भाऊ. अरे कुठं गेली? गुड. सर और है? बस बस बस, जी भर गया. अभी दूसरा किरदार. हाँ. तेरे को और कितने किरदार देखने के बे? मेरे को लगा तेरे को देखने का है. क्या देखने के? शो शुरू होने के पहले फ्यूज उड़ जाएगा मालूम. का? अगं सविताला दे. तिच्याकडे पैसे असतील नसतील. लई दिवसात फोन बी नाही केला तिनं. तिला तिचा बॅलन्स संपला असेल नाही काय. तिला सांग मला इथं करमत नाही तिच्या वाचून. एकट्याला लई काळजी. अरे काय सविता. हा? सर ते ऑडिशन. अरे ऑडिशन मस्त बढिया टकाटक. सर तुम्ही ते म्हणले होते ना ते राजू हिरानी. मी बघतो ना काय करायचं ते. सर ऍक्च्युली माझ्याकडे पैसे पण नाही आहेत. मोबाईल मध्ये टाकायला बॅलन्स संपलाय. तू काय ब्लॅकमेल करते मला? हा ब्लॅकमेल करते? नाही सर. हे सगळं खटपट तू हिरो नाही म्हणून चालू आहे ना माझ्या. सर तुमचा गैरसमज होतोय. खरंच माझ्याकडचे पैसे. कोणावर ना मेहरबानी करायची सोय उरली नाही. काय गो कोणाक शोधतोस? राघवेंद्र. राघवेंद्र? रघु. रघु तो काय हैसर रावता गो. पण त्याच्या घरात टाळा. आता काय करू? पण तू कोण? मी बायको. दुसरी? पहिली. काहीतरी चमचमीत दिसता. बघून चाल की. काय हो काकू काय झालं? एवढा अर्जंट कशा पायी बोलून घेतलं? आत कोण इली ती बघ आधी. गो बाहेर ये गो. तू कशी आली इकडं? हा कशी आली? बोटीना. कानफाड फोडू काय ये? चाल निघ घेतो चाल. पण मी कुठं जाणार? बायको आहे ना तुमची, तुमच्याकडेच येणार ना. आता आठवतंय तुला? आता आठवतंय? चाल चाल चाल. मी जाणार कुठे सांगा की. मला कळली माझी चूक. मी हात जोडून माफी मागते. हवं तर माफ करा. चुकलं. मला तुझं काय ऐकायचं नाही बरं का. चल इकडून. तोंड काळा कर. तोंड काळा कर. पण बर साथे फ्रेश होते आणि चालली लगेच. येदर माझ्या रूमची चावी आहे. तिकडे जाऊन फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झालं की लगेच. हा हा चल चल चल. मामी येते. रे मेल्या बायको वांगडा असा वागतात. बायको नाही अवदास आहे अवदास आहे. काय सांगतोस काय? काय सांगू अहो काकू. काय केलंय तिनं आणि कसं केलंय तिने. कसा? लग्नानंतर रोज रात्री कुस्ती खेळायची हो माझ्या सगळं. ए बाय तुम्ही आणि काकांनी कुस्ती खेळली का कधी लग्नानंतर? नाही रे पण खेळू खोई होती नाही. तर कुस्तीत कसं असं दाबून धरतात नाही दाबून. अरे मी काय बोलतोय. तुमचं काय चाललंय? हाय सर बस आधी.
माका सांग ती बिल्डिंग इलिगल आ येतो हा बघतो तिचं काय चाललंय. उशीर झाला. मी वाट बघत होती. तू म्हणला येतो परत, गेला तर गेलाच. आज ते जरा राहिलच. काय आजोने काय म्हणाला? आधी आत येऊ का? नको. आज तू बाहेर झोप. बाहेर का? वरांड्यात. हा ते आज मी तुला उशी पांघरून देतो. नाही. नको ना. नाही म्हणले ना. अगं बरेच दिवसाची दंगल बाकी. आता नाही, जाऊ द्या. मी दमले, मला झोप आले. झोप मायला. दमले म्हणे एवढ्यातच. काय सवे कसलं खोल घेऊन बसली डोक्यात. आपण म्हणतो तेवढी मुंबई काय साधी सोपी नाही. सवे सवे लय आठवण येते तुझी. मला नाही करमत नाही तुझ्या बिगर सवे. काळजी घे स्वतःची. भरतदादाने दिले. तुझे अलगद शिकार होणारे दिसतच होतं, पण मी सांगितलेलं तू कसं घेशील हे माहीत नव्हतं. आजकालच्या मुली ना खूप हुशार आहेत. ही इंडस्ट्री पण बदलली आहे. रोज नवीन नवीन मुली येतात या इंडस्ट्रीत. चांगल्या तयार होऊन येतात. त्यांचे मॅनेजर, त्यांचे सेक्रेटरी. ह्या असल्या लोकांना या चांगल्या घरच्या मुली मिळत नाहीत ना, म्हणून हे शिकारी आपल्यासारख्या मुलींच्या मागे असतात. मी सुद्धा आले होते हिरोईन बनायला. हिरोईन झाले, फक्त ऑडिशन पुरतीच. तुला एक सांगू, प्लीज तू परत गावी जा. काय तोंड घेऊन जाऊ ग? माझा नवरा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तो नको नको म्हणत असताना पण मी या जाळ्यात अडकले. काही दिवस माझी कुठे राहण्याची सोय होईल का ग? घाल की काहीतरी नाईटी बिटी. चल. आज मूड नाही. हे काय मूड काय नाही. मूड काय नाही. सविता ताई आल्या नाहीत 2 दिवस.
गेले असेल शेण खायला. परत आता काय उत्तर देणार? भरतला काय सांगायचं? स्वतःच्या मर्जीनं आले ना तिकडं. मी म्हणलं होतं का तिला इथं मुंबईला हिरोईन बनायला? पण पाठवलं होतं ते तुमच्याच जबाबदारीवर ना. अगं पण दुसऱ्यानं घेतली आता जबाबदारी. पण सविता ताई. ए गपना. अरे गेली बॅग. इथे मी काट्यावर आलोय. नाही नको. नाही म्हटलं ना. मूड नाही. काय मूड काय नाही? मूड काय नाही? मूड काय नाही? मूड काय नाही? कोण आहे मी तुझा? कोण आहे? नवरा? जास्त आवाज केला ना गावाकडे पाठवेन परत. मला 8वा महिना चालू असतो. हॅलो, कोण? हा बोल. नमस्कार भरत दादा. कधी आलाय तुम्ही? चहा घेतला. अचानक तुम्ही कसं इकडं फोन बिन न करता? फोन घेतो कुठं तू? नाही ते माझ्या फोन मध्ये प्रॉब्लेम झाला होता. नाही का ग फुलवा? तुम्हाला पत्ता कोणी दिला? सविता कुठे आहे? शूटिंग. कुठं? नाही शूटिंग नाही. ऑडिशन. कुठलं? माहित नाही. भरत दादा होती. मला काही सांगत नाही हो. 3-4 दिवस कुठेतरी आहे म्हणाली. मोठी झाली ती आता. काय बोलतोयस? नाही खरं सांगतोय. खरं. हिला विचार की कशी वागली ती माझ्याशी. तिला का माहिती असेल? नाही तिला विचारा फुलवाला माझ्याशी कसं वागली ते. खरं सांगतोय भरत आता. आपल्या गावातली पोरगी, तिचं टॅलेंट जगासमोर यावं म्हणून घेऊन आलो मी तिला इथं. मला ना आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. जी मुलगी स्वतःच्या नवऱ्याची कदर करत नाही ती माझी कदर कुठनं करणार? भरत दादा खरं सांगतो, मी आहे ना तिला 2-4 नंबर दिले होते असंच ओळख म्हणून. तर ती आहे ना त्या लोकांना स्वतःच्या जवळचं मानायला लागली. माझा फोन पण घेत नाही. अहो ती माझा फोन घेत नाही. मी कुठल्या तोंडानं तुमचा फोन घेऊ? मला काय माहित नाही ती कुठं राहती, कुठं खाती, कुठं पिती, कुठं झोपती, कोणाबरोबर झोपती. लांडग्याची अवलाद साली. अजून एक सबूत बी बंगाळ काढतोयस तर तुझ्या बायको सोबत बी झोपायच्या लायकीचा ठेवणार नाही. चिसून टाकीन. आता गपगुमान सांग मला ती कुठं आहे ते. सविता. ही काय गत करून ठेवली साऊ? चुकलं रे माझं. जगायची पण लायकी नाही माझी. शिक्षा दे मला तू. पश्चाताप झालाय नव.
इतक्याहून मोठी काही शिक्षा नाही. एक वंगाळ सापान पडला असं समजू आणि सोडून देऊ. अगं येडे, तुझ्या या येडापायी मला माझा संसार गावलाच नाही कधी. माझ्यासोबत ती जिनत अमान होती, यमामालिनी होती, श्रीदेवी होती, नव्हती ती माझी बायको. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घाशी रे. भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा कर. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे झी टॉकीज HD वर. मे महिन्यात वाजेल थंडी, रविवार होईल कूल. तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो मी. मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी ब्लॉकबस्टर सिनेमा लपाछपी. रविवार 12 मे दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता. नशीबवान 19 मे. अशी ही आशिकी 26 मे. मे सुपर कूल रविवार झी टॉकीज HD वर. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घाशी रे. भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा कर. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे झी टॉकीज HD वर. चल, बोट आली. थांब, काही देणी बाकी आहेत, ती फेडूनच जा. हा सविता, अरे बोल, कुठे आहे तू? दिसली नाही सेटवर. मला पुन्हा भेटायचंय सर. भेटू ना मग, भेटू. येते मी पण. आधी वाटलं नवरा गमावला का काय, पण असला नवरा कमावण्यापेक्षा गमावलेलाच बरा. उगाच मोठी झाली